नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। रात्रीच्याला या असणाऱ्या बोरखेडी या गावी आम्ही सानप महाराज ग्रुप आणि बाकी माईचे सर्व भक्तगण थांबलेलो होतो। तर रात्री आश्रमामध्ये गर्दी खूप असल्या कारणामुळे रावत भगवान रावत का ये जो घर है, हम जितने दिनों से माई के परिक्रमा में आ रहे और इस बोरखेड़ी में हमारा जब 2-3 बार तो मुक्काम हो गया, इस कारण इस घर में हम आते और हमारा खुद का घर है माई का, ऐसा हमें लगता है। और मैं रात को उनको खाना पीना सब बहुत अच्छा देती है और आसरा बहुत अच्छा देती है। तो ये सब माई ही करती है, इनके रूप में हमारी सेवा सब परिक्रमा अवश्य उनकी। ऐसी माई सेवा करने के लिए इनको ताकत दे, धन दे और ऐश्वर्य दे दे और सुख समृद्धि दे दे, यही माई के चरणों में प्रार्थना करते हैं सानप महाराज। और आज का दिन सानप महाराज और सब माई के भक्तों का अच्छी तरह बीत जाए, यही माई से प्रार्थना। आजचा दिवस सानप महाराजांच्या परिक्रमेतला 10वा दिवस आहे ना, आजचा 10वा दिवस परिक्रमेतला 12/11/2025 ला या ठिकाणाहून प्रस्थान करत आहोत। नर्मदे नर्मदे जिंदगी भर, जिंदगी भर, जिंदगी भर। आता बोरखेडी ते सिमलेट हा प्रवास चालू झालेला आहे। आजची सुप्रभात आणि आमच्या सर्व माईच्या भक्तांना या माईच्या कुशीतून अतिशय सुंदर सुंदर गोड गोड शुभेच्छा। सर्वांचा दिवस आनंदात, सुखात, समाधानात आणि आपल्या हाती घेतलेले कामे यशस्वी व्हावेत आणि माईच्या चरणावरती सर्वांची भक्ती राहो आणि सर्वांना या असणाऱ्या शुलपाणी झाडीतील या नजाऱ्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन घडावं, अशा प्रकारचा हा सुंदर हा माईचाच फुगवटा आहे। अशा प्रकारचा हा सुंदर नजारा अगदी मन मोहून घेत आहे की पाहतच राहावं, अशा प्रकारचं हे सुंदर निसर्गाचं रूप पाहण्याला पुन्हा पुन्हा मन आतुर होत आहे। आणि म्हणून सानप महाराज पुन्हा पुन्हा परिक्रमेत येत आहेत। नर्मदे नर्मदे हर, जिंदगी भर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे। जय ओम, जय ओम माँ, जय ओम, जय ओम। नर्मदे हर। नर्मदे हा शुलपाणी झाडीचा नजारा, अतिशय असे भव्य दिव्य पर्वत सर्व परिक्रमावशी हसत हसत चढत आहेत। माईचीच कृपा सर्वशी, नाहीतर हमारी क्या मजाल है 5 परिक्रमा करने की। नर्मदे हर, जिंदगी भर, ओम माई नर्मदे हर, ओम 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 माँ नर्मदे हर, जिंदगी भर। हर बोरखेडीवरून निघाल्यानंतर सानप महाराज ग्रुप आणि नर्मदा माईचे भक्तगण सर्वांचा या असणाऱ्या शुलपाणी झाडीमध्ये एक
छोटासा आरामासाठी विसाव्यासाठी सर्व बसलेले आहेत आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी परिक्रमेतलं नियोजन पुढे पुढे चाललेलं आहे आणि खूप छान. हे गौरीताई सुद्धा काहीतरी खातायत टारलीच्या आडुंगी बसून. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा प्रत्येक जण आनंद घेत आहे माईमध्ये. जगतापताई कसं काय रात्रीचा प्रवास? छान झाला. चालेल, ठीक आहे. आजचा शेमलेटला जाण्याचा विचार आहे आणि सानप महाराज ग्रुप आणि सर्व नर्मदा परिक्रमा. वा वा वा, छान छान. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती पाहिल्यानंतर खूप खूप आनंद वाटत आहे. आणि हे सर्व शुल्पानी झाडी अतिशय सुंदर नयनरम्य दृश्य. खूप डोंगर दर्या आणि याच्यातून चालताना आनंदही होत आहे आणि थकवाही येत आहे. परंतु या आनंदापुढे थकवा फिक्का पडत आहे. अगदी उघड्यावरती लोक झोपतायत, थंडीमध्ये चालतायत, थंडीमध्ये गार पाण्याने आंघोळी करतायत. परंतु या सुखापुढे या दुःखाचं कुठलाही त्या ठिकाणी शीन मानत नाहीत. नर्मदे भेटेल त्या परिस्थितीत सर्व ॲडजस्ट करतायत. नर्मदे हा. अरे चाल चॅनल सानप गुरुजी महाराज, सानप महाराजचा वडा मुक्तीचा चॅनल आहे ना, तुम्ही बघत राहा ना. टिप करा ना, टिप करा ना. नर्मदे हर. अशा प्रकारचे परिक्रमा अशी संघ असल्यानंतर कुठं थकवा पळून जातो कळतही नाही. नर्मदे हर. वय वर्ष आहे 62. नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी हर. काय छानशी झाडी आहे, काय डोंगर आहेत आणि हा नागमोडी रस्ता अतिशय त्याच्यावरती शोभायमान आहे आणि चालताना अतिशय प्रसन्न या निसर्गाचं हे सर्व दृश्य टिपत टिपत माईचं चिंतन करत करत परिक्रमा अशी कधी हे डोंगर पार करून जातात लक्षातही येत नाही. नर्मदे हर. आणि बहुतांशी येणारे परिक्रमा अशी हे बघा 60-62 वर्षाचे आहेत, परंतु एकदम आनंदाने परिक्रमा करतायत. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे. ओम नर्मदे हर. हर. काका आपण कुठून आलात? कुठून आलात आपण? कहाँ के हो? कुठून आले तुम्ही? आम्ही चाळीसगाव. चाळीसगाव. और माई आप? पुणे से. अच्छा, देखो ये पुणे की माई है और ये काका चाळीसगाव के. लेकिन दोनों की माई ने इतनी संगत जुड़वा दी कि मानो वो बहन और भाई का तरीके रह रहे. ऐसे सब परिक्रमावासी यहाँ जितने मिलते हैं सब अपने बेटे, अपने पिताजी, अपने माई की जगह लेते और हंसते गाते चलते हैं. माई आप क्या करते थे परिक्रमा में आने के पहले? घर में मैं गृहिणी हूँ. अच्छा. और यहाँ आने का आपका इरादा कैसा हुआ? ऐसे ही मैं 3 साल से का इरादा कर रही थी, बस से जाने वाली थी, लेकिन इस साल ऐसा लगा कि नहीं ऐसे ही चले जाऊँ. अच्छा. तर आपण मराठीत बोलूया. आपल्याला आता कसं वाटते परिक्रमेत आल्यानंतर? आजचा आपला 9वा दिवस असेल, तर एकंदरीत अनुभव चांगला आहे, छान आहे. छान आहे ना. आणि सर्वांनी जीवनात एकदा करावी. असं. छान. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. आता बोरखेडीच्या पुढे या शुलपाणी झाडीमधून परिक्रमा चालू असताना
या विसाव्याच्या ठिकाणी थोडंसं विश्रांती घेतोयत आणि काका या ठिकाणी भेटलेले आहेत। बाकी परिक्रमावासी बी असे चाललेले आहेत, प्रत्येकजण या ठिकाणी एक एक पाऊल पुढे 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 टाकत आहे आणि माईची परिक्रमा अतिशय आनंदाने सर्वजण करत आहेत आणि आपल्या असणाऱ्या शारीरिक अडचणीवरती सुद्धा या ठिकाणी मात करत प्रत्येकजण परिक्रमेचा आनंद घेत आहे या माईचा। नर्मदे हर नर्मदे। आणि काका आणि या काकी दोघं या ठिकाणी परिक्रमेमध्ये आलेले आहेत, अतिशय आनंद आहे। आणि आपलं काका गाव कोणतं? माझं नाव राजेंद्र गवारे, मी शिरूर रामलिंग येथे राहिला आहे। माझं ओपन हार्ट बायपास झालेलं आहे। कधी? 2 वर्ष होऊन गेले। अच्छा, काही त्रास होतो पण जायचं म्हणलं परिक्रमाला। अरे वा वा। आणि मी पोलीस खात्यात नोकरीला आहे। आता रेडी सध्या का? हो, चालू आहे सध्या। चालू। कुठल्या पोस्टवर? मी आता SI असिस्टंट सब इन्स्पेक्टर। अच्छा वा। आणि आता एवढाले तुम्ही डोंगर चढताय, ओपन तुमचं हार्ट ऑपरेशन झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला कुठला त्रास नाही, काय नाही। एक माईची आघात शक्ती आहे आणि तुमच्या या भक्तीमुळे तुम्हाला शक्ती माई देते आणि तुमची परिक्रमा अशीच माई पूर्ण करत राहो आणि पूर्णतेला नेहो, हीच या माईच्या चरणी प्रार्थना। आपण माई? मी अनिता गवारे। अच्छा। आता माझ्या नवऱ्याची खूप इच्छा होती 2 वर्षापासून की आपण नर्मदा पायी परिक्रमा करू म्हणून, मग त्यांची इच्छा पूर्ण केली। आता म्हणलं चला जाऊ आपण। वा वा वा, छान छान। त्यांच्यामुळे मला पण यायला भेटलं इथं। वा। पतीच्या मता अनुसरून या पतिव्रता, अशा प्रकारचं ज्या आपल्या मालकाचं जी इच्छा असेल त्या इच्छेमध्ये आपली इच्छा व्यक्त करून जी अर्धांगिनी वागते तिलाच पतिव्रता असं म्हटलं जातं। आणि अशा प्रकारचा हा छानसा अनुभव या परिक्रमेमध्ये मिळत असतो। अनेक महात्मे या ठिकाणी भेटत असतात आणि आता पाहिल्यासारखे या ठिकाणी आपणास अगदी जटाधारी महात्मे भेटतील असं काही नाही। हे संसारातून थोडासा वेळ काढून या माईच्या भक्तीमध्ये सर्व परिक्रमावासी येत आहेत, आनंद घेत आहेत, हे काही कमी नाही है। नर्मदे हर। बाबाजी आपका परिचय थोड़ा सा? आम्ही नाशिक जिल्हा महाराष्ट्रामध्ये। अच्छा। चांदवड तालुका। अशोक महाराज जाधव असरखेडे। मी ही 3री परिक्रमा आहे आणि मला ज्या वेळेस परिक्रमेला येतो त्यावेळेस असं वाटतं की मी पुढची परिक्रमा आता करू शकत नाही, पण ज्या वेळेस टाईम आला का लगेच त्या अंगात असं शक्ती ऊर्जा तयार होते। मी दसरा झाला का लगेच परिक्रमेला निघायला सुरुवात करतो आणि आता ही 4 महिन्यामध्ये माझी परिक्रमा मी आनंदाने पूर्ण करतोय। वाह। नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी। बघा हा आनंद, हे सगळं डोंगर, दर्या आणि माईचं जल, अतिशय सुंदर हा नजारा आणि पाहायला अतिशय आनंद वाटत आहे। नर्मदे हर, नर्मदे हर जिंदगी भर। आणि अशी शक्ती माईने द्यावी परिक्रमेमध्ये, हीच तिच्या चरणी प्रार्थना। नर्मदे हर जिंदगी भर। एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, अनेकाचे काम नाही आता, मोडनिया वाटा, मोडनिया वाटा सूक्ष्म धूषर, मोडनिया वाटा, मोडनिया वाटा सूक्ष्म धूषर, केला राजभार काले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, मोडनिया वाटा,
कुठल्या आहेत ताई आपण? आपण कुठल्या आहेत? मी कानोर मेसाई अच्छा. गोलपाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे. वा 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 छान. परिक्रमेमध्ये चालत असताना 20व्या ठिकाणी शुलपाणी झाडीमध्ये कुलीच्या पाठीमागे 1 किलोमीटर अतिशय सुंदर अभंग माईने गायलाय. धन्यवाद. विठ्ठलाची आणि माईची भक्ती अशीच त्यांच्या हृदयामध्ये भरून राहो आणि शेवटचे अगदी आनंदात परिक्रमा त्यांची व्हावी अशीच या ठिकाणी माईच्या चरणी प्रार्थना. नर्मदे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. अशा प्रकारचे हे छोटे पाऊल रस्ते आणि त्याच्यावरून अशा प्रकारचे मोठमोठे पहाड चढून जावं लागतात आणि हे शुलपाणीचं वैशिष्ट्य आहे. याच्यात तर खरा आनंद मिळत असतो. नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. इधर ही जाना है क्या? चलो चलो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. जिंदगी कुठले परिक्रमावासी आहात? कुठले आहेत? नाशिक. नाशिक. वा नाशिक भरपूर आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर. याला शुलपाणी म्हणतात. अशा प्रकारचा हा ओढे नाले पर्वतांनी अगदी वेढलेला सुंदर हा परिसर. चालत चालत परिक्रमावशी थकल्यानंतर असा थोडासा आनंदही घेतात. नर्मदे हर नर्मदे हर. बसायचं चालायचं बसायचं चालायचं आणि अशी परिक्रमा माईची पूर्ण करायची. अशा प्रकारचा हा परिक्रमेतला उपक्रम असतो. नर्मदे हर जिंदगी भर. सानप महाराज माका. पुढा मुक्तीचा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचा हा आनंद आपल्या घर बसल्या मिळवत राहा. नर्मदे हर जिंदगी भर. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की करने माई. नर्मदे हर. खेरवानीच्या पाठीमागे हा संत लखनगिरी बाबा आश्रम मार्ग. आत्तापर्यंत सर्व आम्ही जे परिक्रमा झाल्यात त्या सर्व या मार्गाने झालेल्या आहेत लखनगिरी बाबाच्या. परंतु आता बडवानीमध्ये बी हा मार्ग दाखवलेला आहे खाली जो चाललेला आहे. ह्या मार्गाने 18 किलोमीटर वाजतायत. तर पाहूया यंदा या मार्गाने जाऊया खालच्या आणि खेरवानी अशा पद्धतीचा हा मार्ग आहे. पाहू
कुठले कुठले गावं लागतायत ते आता यंदा ठरवूया. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. जिंदगी भर आणि नवीन नवीन मार्ग शोधत राहायचे माईच्या परिक्रमेमध्ये. चला, आनंद मिळतोय नवीन मार्गाने गेल्यानंतर आणखीन. नर्मदे हर. हो, तो जुना मार्ग आहे लखनगिरी बाबाचा. नर्मदे हर, नर्मदे हर. चला. हर बघा, नवीन मार्ग या ठिकाणी आम्ही यावेळेस परिक्रमेत चालत आहोत. नेहमीप्रमाणे घोंगसा लखनगिरी बाबा का जो आश्रम आहे त्या बाजूने न जाता यावेळेस बडवानीमध्ये आम्हाला नवीन मार्ग दाखवला होता, त्या मार्गाने आम्ही चालत आहोत. परंतु आमचे बाकीचे साथीदार सगळे घोंगसा मार्गे गेलेले आहेत आणि सानप महाराज म्हणजे 1-2 परिक्रमा अशी त्या मार्गाने मला चाललेले जाणवत आहेत. बाकी जास्त कोणी नाही आहे. असा हा घनदाट जंगली एरिया आणि असा हा पहाडी एरिया की इथे कोणीही नाही. माई आणि मी आम्ही दोघंच या ठिकाणी चाललेलो आहोत. या खाली हे पाणी वाहत आहे आणि या पाण्याचा किलबिलाट आमच्या संग चाललेला आहे. अतिशय अशा प्रकारचा हा जंगल एरिया हे असणारं शुलपाणी झाडी म्हणतायत आणि याच्यामध्ये आनंदही आहे. माई संघ असल्यामुळं कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंकासुद्धा येत नाही. नर्मदे हा, जिंदगी भर हा आनंद घेत 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 चाललेलो आहोत. आणि रोडने चालण्यापेक्षा या जंगलातून या निसर्गाच्या कुशीतून चालताना, माईच्या कुशीतून चालताना खूपच एक वेगळा अनुभव मिळत आहे. नर्मदे हर. या पाऊलवाटा वरती चढणे, खाली उतरणे. नर्मदे हर. आवाज द्या आणि माई हजर. हा नवीन रस्ता आहे आणि पहिल्यांदाच या रोडने चाललेलो आहे. इथं कुठले खुणा नाहीत. फक्त एक बडवानीमध्ये रस्ता सांगितला आहे म्हणून प्रयत्न करतोय, कारण घोंगसा मार्गे तर खूप वेळेत गेलेला आहे. चला म्हटलं या नवीन मार्गाने प्रयत्न करूया. माहीत आपल्या बरोबरच आहे. नर्मदे हर. आणि अशा प्रकारचा आवाज दिला. मोटरसायकलवाला समोरून आलेला आहे आणि त्याने सांगितलं की तुम्ही या बाबाजी, जिथून रस्ता फुटणार आहे तिथेच मी खडा आहे. नर्मदे हर. बघा या असणाऱ्या नदीचं, निसर्गाचं सौंदर्य किती खूप छान वाटतं, खूप आनंद. नर्मदे हर. आत्ताच एक बिस्किटचा पुडा खाल्ला पाण्यासंगे आणि पुढील परिक्रमेत चालू आहे. नर्मदे हर. जिंदगी भर माई साथ तो क्या बात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा हा आनंद निसर्गाचा, अतिशय आनंद छान या माईमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. शुलपाणी झाडीमध्ये चालत असताना थोडंसं निवारा सावलीच्या बसलो आहे आणि येथील परिस्थितीचं थोडंसं अवलोकन तुम्हाला करवत आहे. हे सर्व जे चाललेलं आहे
आजही या ठिकाणी आपणास लाकडाची अवजारं पाहायला मिळत आहेत. आजही या ठिकाणी लाईट नाही या शुलपाणी झाडीमध्ये. आणि अशा प्रकारे कष्ट करणारा वर्ग आहे. बाल बच्चे ये 5-10 साल से इस झाड़ी में रह रहे, लेकिन इनको कोई सुविधा नहीं मिलती है. तो शासन ने इनको कोई सुविधा की व्यवस्था करना चाहिए, क्योंकि मतदान तो लेते हैं लेकिन इनका हक उनको नहीं देते. तो इनको थोड़ा सा कुछ सुविधा का लाभ भी होना चाहिए. नर्मदे हर जिंदगी भर अशा प्रकारचा हा घोंगसा लखनगिरी बाबा का आश्रम उस साइड पे रहता है. और हम नए मार्ग से आए हैं, इसलिए अभी यहाँ इस साइड से चल रहे हैं, तो थोड़ा बैठे. नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर अशा प्रकारचा हा खळखळ वारणारे ओढे, घनदाट जंगल आणि त्याच्यामधून माई आणि मी दोघंच चालावं. हाच परिक्रमेतला 5व्या अतिशय विलक्षण अनुभव माईने दिलेला आहे. खूप, कारण या मार्गाने बडवानीमध्ये मार्ग दाखवला आहे, परंतु अजून कोणी फारसं कोणी येत नाही. सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस 2 जण माझ्याबरोबर होते पुढे चालले. नंतर तेही निघून गेले आणि मी आज दुपारच्या नंतर अशा पहाडी झाडी या सर्व जंगलामध्ये आज या शुलपाणी झाडीमध्ये एकटाच मस्त आनंद घेत चाललो आहे. माई आणि मी. नर्मदे हर जिंदगी भर. खूप छानसा अनुभव. आणि बघा ना, उंच उंच पहाडी, अगदी नजरही पुरत नाही अशा प्रकारची पहाडी समोर चारही बाजूला. आणि या दरीमधून चालायचा एक विलक्षण अनुभव कधीच विसरण्यासारखं नाही. साथीदार संघ असणं आणि एकट्याने हा सर्व अनुभवणं, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. नर्मदे हर जिंदगी भर. आणि हा अनुभव या असणाऱ्या जीवनामध्ये साठवण्याचा प्रयत्न छोटासा, आणि तुम्हा सर्व असणाऱ्या माईच्या भक्तांनाही हे सर्व निसर्गाचं रूप दाखवायचं असेल, म्हणूनच माईने मला या नवीन रस्त्याने आणलेलं आहे. नर्मदे हर जिंदगी भर. घेऊया आनंद माईच्या साथीने. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. असा हा खळखळणारा नाले, ओढे आणि उंच उंच पहाडी आणि घनदाट जंगल सर्व बाजूने. आणि त्यामध्ये जसा एखादा विलक्षण अनुभव चालण्याचा यावा, तसा आज 10 वाजल्यापासून सांगत महाराज नर्मदे हर, नर्मदे हर एकदम एक विलक्षण अनुभव घेत आहे. आज एकटेच आहेत चालायला आणि माई साथ. बस दोघांच्या आनंदाने चाललो आहे या सर्व घनदाट जंगलामध्ये. आणि सकाळपासून टावर बी नाही, रेंज बी नाही, काही नाही. मस्त आनंदात एक ठिकाणी रेंज आली ती काही अंशी,
थोडंसं बोलणं झालं आणि ते कट होऊन गेले, ते बी छान आहे, ठीक आहे. नर्मदे हर अशा प्रकारचे हे पहाड चढायचे उतरायचे आणि खळखळणारा हा आवाज, अतिशय आनंद. वा तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सदा ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा. जय हो माई, की तर चिंता काय. नर्मदे हर. बघा अशा प्रकारच्या एक एक वस्ती या ठिकाणी बसलेली आहे. दोन्ही डोंगराच्या मध्ये जे नळे आहे त्याच्यावरती ही वस्ती आहे. आणि सानप महाराज सकाळ धरून या असणाऱ्या मधल्या दरीनेच प्रवास चालू आहे. नवीन मार्ग सांगितला आम्ही, तो त्या मार्गाने चाललो आहे, परंतु एकही परिक्रमावाशी सकाळ धरून मला काही भेटलेला नाही. आत्ताशिक मी थोडासा वरती आलेलो आहे. अशा ठिकाणी हा मार्ग आहे. टावरजवळ आश्रम आहे असं मला बोलले, परंतु टावरजवळ काय आश्रम नाही. आता चाललोय. होय आता माई कुठं व्यवस्था करते संध्याकाळची. आज भोजन प्रसादीची काही व्यवस्था झालेली नाही. 2 बिस्किटचे पुडे याच्यावरतीच आज गुजराण झालेली आहे. हो, संध्याकाळचं काय नियोजन असेल ते असेल. नर्मदे हर. आणि 2 काय म्हणतात ना ते छोट्याशा, काय म्हणतात त्याला, शेरण्या 2 शेरण्या भेटल्या रानात चालता त्या 1-2 फस्त केल्या. अशा प्रकारचा आजचा हा प्रवास. आणि आज माईने मला एकट्यालाच प्रवास करायला कारणीभूत केलेला आहे. तिची काहीतरी इच्छा असेल, हा सर्व परिसर मला तिला दाखवायचा असेल. कारण 5 परिक्रमा झाल्या तरी मी या साईडने आलो नव्हतो, म्हणून तिची इच्छा असेल. नर्मदे जिंदगी भर. मेरा पिता का नाम कैलाश खरते, ग्राम खैरवानी, मैना खेत, आश्रम, जिला बड़वानी. कितने दिनों से भाई आश्रम चला रहा है? दादाजी 4था साल चल रहा है। 4था साल। हाँ, तो अभी कितने परिक्रमा से आते जाते हैं यहाँ? तो मैंने जब स्टार्ट किया था जब तो शुरू साल में थे दादा गुरु की दुआ से 70 लोग आए थे। तीसरे साल 300, तीसरे साल 600 और गए साल भी 700 गए। अच्छा, वो जो पुली के आगे निकलेंगे तो कुछ बोर्ड होना चाहिए कि वो बोर्ड लोग रखते नहीं? वो कहीं इनको जितने नावड़े पैसे जा रहे जो अपना चिन्ह उसको मिटा दे वो। अच्छा, उसको मिटा के ना जो उधर भेजते बाबा के यहाँ जाओ करते बाबा भी बोलता है कि आगे बढ़ो। उनको पैसे मिलते नाव वाला कि इधर आने देता। अच्छा, जो अच्छे लोग नहीं मानते। थोड़ा एक काम करो, अभी मैं इस रास्ते से आया बीच में से नाले से, तो थोड़ा जो गवत बिवत है ना, वो जो घास बोलते हैं, वो घास थोड़ा दूर करो और थोड़ा रास्ता अच्छा बनाओ। आपको तकलीफ होगी 1-2 दिन की। एक दिन लगता है भेजा करते थोड़ा घास साफ करो, क्योंकि कोई अकेला आदमी आता है, कोई लड़की आती है, तो उनको दिक्कत नहीं होनी चाहिए, क्योंकि वो बहुत सुनसान जगह से चलना पड़ता है। ये इस साल क्या है कि दादा जो पानी भर गिरा है तो घास भी बढ़ा गया। एक दिन लड़का गया साफ कर दिया लगा। और वो जो अपना क्या बोलते हैं, वो पुली के बाजू में जो चढ़ते हैं ना, वो सब हमारे को कम देते लोग, इधर भी आने दो। तो वो दादाजी उनको आपने बोलने जाता तो उनका क्या है, उनको नाव के पैसे
पैसे काटते हैं। एक व्यक्ति का 100 रुपये लेते, पहले तो 250-300 रुपये ले रहे थे, लेकिन जब से ये रास्ता हमने बनाया जब से 100 रुपये आएगी। तो उनको यहाँ भी पैसे मिलते हैं, नाव पे जो चाय बनाने वाले के करते पैसे उनको मिलते हैं, 300 रुपये दिन में देते वो नावड़ी वाले। ठीक है, और आगे मेरा चैनल देख के लोग बहुत इधर से आ जाएंगे और मैं भी बहुत लोगों को बता दूंगा। नर्मदे हर। आज मैंने दिवसभर काही भोजन प्रसादाची गाठ पडली नाही, पण संध्याकाळी मस्त बाजरीच्या भाकरी, वरण, ये अपना कैलाश आश्रम में खेरवानी यहाँ भोजन प्रसादी चल रहे और मेरे साथ खाली 2 बाबा है। नर्मदे हर, नर्मदे हर।